19 जून 1986 गुरुवार, मुक्काम अलीगड. इथे सर्व शांत आहे. सकाळी 5 वाजता दिवस सुरू झाला. आता लिहिताना रात्रीचा 1 वाजतोय. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी रोडवरची वाहतूक थंडावलेली आहे. शहरातला सर्वात सुरेख मानला जाणारा हा इलाका स्तब्ध शांत आहे. 19 जूनचा दिवस डोक्यात साठून आलाय. पहाटे डॉक्टर केंगे उशाशी येऊन उभे राहिले तेव्हा घड्याळात 5 वाजले होते. पण लख्ख उजाडलेलं होतं. उन्हं पसरायला सुरुवात झालेली नव्हती तरी गरम हवेच्या वाफा जाणवत होत्या. अजून कालच्या दिवसाची डोक्यात घरघरणारी चाकं शांतावतात तोवरच नवा दिवस सुरू झाला. व्हायचाच, कारण पहाटे उठून उन्हं चढण्यापूर्वी इथल्या पार्कमध्ये एक रपेट करून येण्याची इथल्या बुद्धिवंतांची प्रथा आहे. त्या प्रथेला अनुसरून आम्ही फिरायला निघालो. मी, डॉक्टर केंगे आणि प्राध्यापक हबीब रसूल. पाय मोकळे करता करताच विचारही मोकळे करून घेऊ, तसेच बॅनर्जींना भेटून येऊ, अशी तव सुप्रभातम योजना. प्राध्यापक रसूल जिओलॉजी विषयाचे प्राध्यापक, पण विद्यापीठाच्या प्राध्यापक गणात रसूल साहेब संत पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांनी निरीच्छपणे अनेक व्यक्तींना मदत केली. त्यांच्याबरोबर फिरायला जाताना वाटेत अशी सलाम करणारी माणसं भेटत होती. मळक्या खाकी कपड्यातल्या एका वृद्ध गृहस्थाला लांबून बोलावून त्यांनी विचारलं होतं, मी दिलेली औषधं घेतलीस का? हा गृहस्थ बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांच्या लहान मुलांना शाळेत पोचवणारा रिक्षावाला. त्याच्या लहान मुलांचे आता विवाह होऊन गेलेत. गोल चेहऱ्याचे, किंचित बुटके, उजळ वर्णाचे प्राध्यापक हबीब रसूल चेहऱ्यावरची शांतता, स्वरातली मृदुता आणि दृष्टिकोनांमधली उदारता यामुळे खरोखरच संत पुरुष दिसतात. महिन्याभरापूर्वीच त्यांची पहिली भेट झाली होती. सहज गप्पांमध्ये अयोध्या आंदोलनाचा विषय निघाल्यावर त्यांनी सांगितलं होतं, मुस्लिमांनी हा विषय फार ताणून धरू नये. श्रीराम कोट्यवधी हिंदूंचं आराध्य दैवत आहे. त्या दैवताच्या जन्मस्थानाविषयी मुस्लिमांनी वाद घालत बसू नये. ऐतिहासिकदृष्ट्या ती खरोखरच जन्मभूमी आहे की नाही, श्रीराम हा ऐतिहासिक पुरुष आहे की नाही, असे फाटेही त्यांनी फोडत बसू नये. महत्वाचं हे आहे की करोडो हिंदू बांधवांच्या मनात प्रभू रामचंद्राला आढळ स्थान आहे. मुस्लिम शुड ग्रेशियसली गिव्ह अप बाबरी मस्जिद. एका ठिकाणाऐवजी दुसरीकडे मशीद उभी करता येते, पण राम जन्मभूमी हिंदूंना अर्पण करून जे मिळवता येईल ते दुसऱ्या कशानेही मिळवता येणार नाही. बहुसंख्याकांच्या मनात विश्वास निर्माण करायची एक ऐतिहासिक संधी मुस्लिमांना प्राप्त झालीय, ती त्यांनी दवडू नये. त्यावेळी ही भूमिका ऐकल्यावर आश्चर्याचा धक्काच बसायचा बाकी राहिला होता. कारण या इश्यूकडे पाहायचा असाही एक दृष्टिकोन असू शकेल आणि तो मांडणारी व्यक्ती मुस्लिम असू शकेल, हे जरा कल्पनेपलीकडचेच होतं. तरी धक्का बसायचा बाकी राहिला, कारण माहिती होतं की रसूल साहेब बंगाली आहेत. बंगाली माणूस आधी बंगाली असतो, नंतर हिंदू किंवा मुसलमान किंवा स्त्री पुरुष असतो आणि परत शेवटी बंगालीच असतो. गुवाहाटीत एका ॲडव्होकेट साहेबांची भेट झाली होती. गुवाहाटी हायकोर्टातले ॲडव्होकेट इख्तियारुद्दीन लास्कर. विदेशी घुसखोरी विरोधी आंदोलनाबाबत बोलताना साहेब मजकुरांनी सांगितलं होतं, मी आधी बंगाली आहे, नंतर मुस्लिम. त्यावेळी उडालोच होतो. मुस्लिम व्यक्ती इस्लामपेक्षा दुसरी कोणती तरी आयडेंटिटी जास्त प्रधान मानते, हा अनुभव त्यावेळी नवीन होता. नंतर बंगाली संस्कृती आणि बंगाली अभिमान यांची ओळख होत गेली. तसतसं धक्क्याचं रिस्टर स्केल खाली खाली उतरत गेलं. प्राध्यापक हबीब रसूल यांच्या तोंडून मुस्लिम शुड ग्रेशियसली गिव्ह अप बाबरी मस्जिद हे ऐकल्यावर तर धक्का दर्शवणाऱ्या मीटरवर शून्याचाच आकडा उमटला. हाच धागा उचलून पुढे जावं म्हणून प्राध्यापक रसूलना मी म्हटलं, तुम्ही व्यक्त केलेला अभिप्राय विशेषच उदारमतवादी आहे. ते म्हणाले, उदारमतवादी नाही, मी त्याला शहाणपणाचा एवढंच म्हणेन. मुळात बाबरी मस्जिद हा नॉन इश्यू आहे, पण मुस्लिमांचे हितसंबंध धोक्यात येत आहेत अशी ओरड करून काही थोडे लोक आपली नेतेगिरी पक्की करतायत. पण तो नेता कोण? गर्दी जमवली की कोणीही नेता बनतो. सय्यद शहाबुद्दीन सारखी माणसं गर्दी जमवायला जास्त मोठ्या आवाजात ओरडतात, पण ओरडू शकणं म्हणजे शहाणपणा नव्हे. शेजारून माणसांची जाये चालू झाली, कारण आम्ही पार्कमध्ये पोचलो. कोणाचं जॉगिंग, कोणाचं रनिंग, कोणाचे एक्सरसाइज, कोणी योगा.
रसूल साहेबांनी स्पष्ट केलं ते नॉन इश्यू का म्हणतायत. ते म्हणाले, इस्लाममध्ये मूर्तीपूजा नाही, त्यामुळे हिंदूंमध्ये देऊळ, त्या देवळातली मूर्ती याला जे महत्त्व आहे, अशा प्रकारचं महत्त्व इस्लाममध्ये मशिदीला नाही. मशिदीत मूर्ती नसते. मुस्लिमांनी एकत्र येऊन प्रार्थना करण्याचा तो एक हॉल असतो. मग तशी प्रार्थना काय आम्ही कुठेही करू शकतो. घरी, मोकळ्या मैदानात, रेल्वेत आम्ही नमाज पडू, ती जागा त्यावेळी मशीद होते. म्हणूनच एका ठिकाणची मशीद पाडून दुसऱ्या ठिकाणी मशीद उभी करता येते. अगदी कर्नल गद्दाफींनी सुद्धा लिबियात नव्या सुधारणा घडवताना अनेक मशिदी पाडून टाकल्या, नंतर योग्य जागी नव्या उभ्या केल्या. त्यामुळे बाबरी मस्जिद म्हणवल्या जाणाऱ्या त्या जागेवरून मुस्लिमांनी एवढा बात का बतंगड बनवायचं कारण नाही. मशीद दुसरीकडे उभी करता येईल, पण रामाची जन्मभूमी एकच असणार. शिवाय कुराण असंही सांगतं की जी जागा विवादास्पद आहे त्या जागी मशीद उभं करणं नामंजूर आहे. ज्या मशिदीत 12 वर्ष नमाज अदा झाली नसेल ती मशीद राहत नाही. सक्तीनं ताब्यात घेतलेल्या किंवा विवादास्पद जागी अदा केलेली प्रार्थना खुदाला नाकबूल असते. त्यामुळे मला वाटतं की बाबरी मस्जिद रामजन्मभूमी आहे म्हणण्यात इस्लामला कसलाही धोका पोचत नाही. उलट हा इश्यू ताणून धरण्याने मुस्लिम जमातीचे हितसंबंधच धोक्यात येतील. इस्लाम खतरे में है म्हणणाऱ्या नेते मंडळींना विचारायला हवं की त्यांच्यातले किती जण खऱ्या इस्लामिक मूल्यांनुसार जगतात, मशिदीत नियमितपणे किती जण जातात आणि दिवसातून 5 वेळा नमाज पडणारे तरी किती जण आहेत. लीडरी करणारी काही संकुचित माणसं पुरी कम्युनिटी को गुमराह कर रहे हैं. हा रस्ता दंगलींकडे जातो, पण दंगलीतही लीडर प्राध्यापक मंडळी कधी मेल्याचं ऐकलंय का तुम्ही? मरतो फक्त गरीब. भारतीय मुसलमानांचं हितच साधायचं असेल तर आर्थिक प्रश्नांना हात घालायला हवा. बोलता बोलता पार्क ओलांडलं आणि बॅनर्जींच्या घरी पोचलो. बॅनर्जी म्हणजे विद्यापीठाच्या टेक्निकल स्टाफ असोसिएशनचे प्रेसिडेंट. ते आजारी होते. प्रसन्नपणे पलंगावरच उठून त्यांनी आत जल असं सांगितल्यावर रसूल साहेबांनी बंगालीत सांगितलं, दोस्त सकाळी घरी आलोय, चहा बी पाचशील की नाही. मनमोकळ्या हसण्याबरोबरच पुढच्या वाक्याला चर्चा सुरू झाली, कारण बॅनर्जींना आधी माहिती होतं सकाळी आम्ही घरी येणार आहोत. ते बोलता बोलता इस्लामच्या अनेक गोष्टी सांगत होते, तर रसूल साहेब हिंदू पुराणांमधल्या कथा उद्धृत करत होते. त्यांनी गादी खालून एका लेखाची झेरॉक्स कॉपी काढून माझ्या हाती दिली. स्टाफ असोसिएशनमध्ये जेव्हा बाबरी मस्जिद प्रकरणावर चर्चा झाली आणि बाराबंकी दंगलग्रस्तांना एका दिवसाचा पगार द्यायच्या प्रपोजलवर चर्चा, तेव्हा बॅनर्जींनी हा लेख बैठकीमध्ये वाचून दाखवला होता. रसूल साहेब म्हणाले, फॅनॅटिक भूमिकेमुळे मुसलमानांचंच अहित होईल असं मी का म्हणतोय ते त्या लेखावरून लक्षात येईल. लेख पाकिस्तानच्या द स्टार या वृत्तपत्रातला होता. शीर्षक अयोध्या इश्यूवरील पाकिस्तानी दृष्टिकोन. लेखक बुल्ले शाह. बेशक मंदिर मस्जिद तोडोवालं नाव. रसूल साहेबांच्या दृष्टिकोना इतकाच पाकिस्तानच्या एका पत्रकाराचा दृष्टिकोन अनपेक्षित. बुल्ले शाह कहता है की हिंदू मंदिर जाळायला किती वेळ लागतो, किती लुटारू, किती पेट्रोल, किती धर्मांधता. जेकनाबाद जिल्ह्याच्या गावी एका दिवसात 18 मंदिरं जाळण्यात आली. ही जाळपोळ थांबवायचा जराही प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांनी केला नाही, पण सगळी जाळपोळ पूर्ण झाल्यावर 900 जणांना कस्टडीत टाकलं. यांना शिक्षा होईल? त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुल्ला मौलवींवर खटले भरले जातील? धर्मांधतेपासून धर्म निराळा केला जाईल का? भारतातले हिंदू बाबरी मस्जिद कब्जात घेऊ शकणार नाहीत असा इशारा पाकिस्तानातल्या हिंदूंना देण्यासाठी ही मंदिरं जाळण्यात आली. आता जर भारतातल्या हिंदूंनी याच इशाऱ्याची परतफेड करायचं ठरवलं तर त्यांच्यात सुद्धा हिंदू मूलतत्ववादी आहेत. स्कोअर समसमान करायला त्यांना किती मशिदींना आगी लावायला हव्यात. जेकनाबाद हे छोटंसं गाव आहे. 18 मंदिरं जाळण्याला काही तासांचा वेळ लागला असणार. राजकीय मोर्चांवर गोळ्या चालवण्यात तत्पर असलेले जिल्हाधिकारी आणि त्यांची मॅजिस्ट्रेटची गँग त्या दिवशी काय करत होती? एरवी ट्रिगर हॅपी असणारं पोलीस दल काय करत होतं? जे रहस्य निदान 900 जणांना माहिती होतं ते एरवी सभ्य स्त्री पुरुष मुलांवर शंका घेणाऱ्या गुप्तहेर खात्याला कसं माहिती नव्हतं? कोणी या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर ठपका ठेवेल का? इथं मंदिर जाळल्यामुळे भारत बाबरी मस्जिद मुसलमानांना परत देईल का? आणि हे निसंदिग्धरित्या सिद्ध होईल का
की बाबरी मस्जिद राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेली नाही. पाकिस्तानी पत्रकार बुल्ले शहाच्या या धारदार लेखाचा संदर्भ देत रसूल साहेब म्हणाले की या प्रकारच्या वागण्याने मुसलमान बहुसंख्याक जमातीच्या मनातला त्यांच्याबद्दलचा विश्वास घालवून बसतील. अल्पसंख्याकांनी आपल्या वेगळेपणाचा बागुलबुवा उभा करू नये. उलट बहुसंख्याकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. सरदार मंडळी पहा, पंजाबमधल्या या सगळ्या दहशतवादापायी त्यांच्याबद्दलचा विश्वास हरवला जातोय. यात कोणाचा तोटा आहे? पंजाबचं आर्थिक नुकसान तर होतच आहे, भारतभर नाहक शीख जमात बदनाम होते. वेगळेपणाविषयी त्यांनी उल्लेख केला म्हणून मी विचारलं की अलीकडच्या सर्व घटनांमुळे अल्पसंख्याकांच्या आयडेंटिटीला धोका पोचतो असं म्हटलं जातं, त्याचं काय? पटत नाही. रसूल साहेबांना हे पटत नाही की अल्पसंख्याक अस्मितेला धोका आहे. ते म्हणतात मुस्लिम्स आर इन डेंजर एव्हरीवेअर इन द वर्ल्ड एक्सेप्ट इन इंडिया. त्यांनी अब्दुल गनी खान चौधरींशी झालेल्या एका चर्चेचा किस्सा सांगितला. अलीगड मुस्लिम विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारा 1972चा कायदा बदलून पुन्हा विद्यापीठाचं पूर्ववत अल्पसंख्याक कॅरेक्टर मान्य करायचं होतं. तेव्हा रसूल साहेबांनी गनी खानना विचारलं, हे बिल तुम्हाला का आवश्यक वाटतं? कारण पंतप्रधानांना ते आवश्यक वाटतं. पंतप्रधानांना आवश्यक का वाटतं? कारण अलीगडच्या बहुसंख्य जणांना ते हवंय. म्हणजे अस्मितेचा वगैरे प्रश्न नसतो, राजकीय गणित असतात. मुस्लिम महिला विधेयकाबद्दलही हेच खरंय. मुस्लिम महिलांच्या हक्कांच्या संरक्षणाची कायदेशीर तरतूद करणं आवश्यक आहे, पण हे विधेयक तशी तरतूद करत नाही. शहाबानो प्रकरणातल्या निकालाने काही मुस्लिम अस्मितेला धोका पोचत नव्हता, पण व्होट पॉलिटिक्स आहे. शरीयत मानणाऱ्या मुस्लिमांचं समाधान करायला हे विधेयक मांडलं गेलं, अस्मितेच्या रक्षणासाठी नाही. इथल्या अल्पसंख्याक प्रश्नांमध्ये नेहमीच अंतर्गत राजकारण आणि परराष्ट्र धोरण यांची गुंतागुंत असते. भारतातल्या मुस्लिमांवर इस्लामिक देशांमधल्या घडामोडींचा परिणाम होत असतो. सौदी अरेबियातली मशीद शिया दहशतवाद्यांनी ताब्यात घेतली तर हैदराबादमध्ये दंगल होते. इराणमधलं खोमेनीवादी इस्लामिक पुनरुत्थान, इराण इराक युद्ध, अरब इस्रायल संबंध आणि आखाती देशांमधलं तेल या सर्वच बाबींचा भारतीय मुस्लिम मानसावर परिणाम होत असतो. म्हणून रसूल साहेब म्हणाले त्यात खूप तथ्य आहे की भारतातल्या अंतर्गत बाबींचा फायदा पाकिस्तानला घेता येऊ नये असं गणित डोळ्यासमोर ठेवून अनेक वेळा भारताला आपल्या राजकीय भूमिका बेताव्या लागतात. मग त्या अंतर्गत राजकारणातल्या असोत किंवा परराष्ट्र नीतीविषयक असोत. बॅनर्जींच्या घरून निघून पार्कमधून सरळ केंगेंच्या घराजवळ पोहोचलो होतो. ज्या प्रांजळपणे सर्व वेळ रसूल साहेब बोलले होते त्याच प्रांजळपणे त्यांनी सांगितलं, माझी सगळी मतं प्रातिनिधिक आहेत असं समजू नकोस. कदाचित बहुसंख्य जणांना याहून वेगळं वाटत असेल. मी माझ्या सदस्य विवेक बुद्धीला जे योग्य वाटलं ते सांगितलं. करेक्ट रसूल साहेब. शहाबानो प्रकरणातल्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रशंसा करणाऱ्या सौदी अरेबियातल्या वृत्तपत्राचा आवाज, पाकिस्तानी पत्रकार बुल्ले शहाचा आवाज आणि तुमचा आवाज एकाच सुरात गातात. फक्त सध्याच्या धांगडधिंग्यात तो आवाज कानापर्यंत पोचणार कसा? एव्हाना आदाब अर्ज आहे, सलाम अलैकुम, शुक्रिया या शब्दांशी रुळलो होतो. हे शब्द मी कोणत्या संस्कृतीत वावरतोय याचं सतत स्मरण करून देत होते. आता तर अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या दारात उभं राहिल्यावर सगळे ऐतिहासिक आणि वर्तमान संदर्भ समोरच्या मोठ्या नकाशासारखे स्पष्ट झाले होते. विस्तीर्ण पसरलेलं विद्यापीठ आपला एक शतकभराचा इतिहास घेऊन 21व्या शतकाकडे निघालेलं होतं. डाव्या हाताला मोठी नगारखान्यासारखी जुनी वास्तू, तिच्या शेजारून आत जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विद्यापीठाचे विविध विभाग मांडून ठेवलेले, इमारतींच्या आर्किटेक्चरवरचा इस्लामिक ठसा कमानी, मिनार आणि घुमटाकार आकृत्यांमध्ये दिसत होता. तशा अत्यंत आधुनिक बांधणीच्या इमारतीसुद्धा दिसत होत्या. आखाती देश आणि अरब देश यांनी ओतलेल्या पैशातून यातल्या काही इमारती वसतिगृह उभी राहिलीत. प्रारंभीच्या काळात नवाबांनी सुद्धा खूप पैसा ओतला. वसतिगृह पाहिलीत तर एकदम 5 स्टार दिसतील असं आदित्य सांगत होता. प्राध्यापक सांगत होते, इथला ऐशो आराम विद्यार्थ्यांना पार नासवून टाकतो. कल्पनाच कर ना, गरिबीत शिकलेला, महाकष्टाने विद्यापीठात प्रवेश मिळवलेला गरीब विद्यार्थी इथे येतो, तो एकदम टीव्ही, व्हिडिओ, रेडिओ, रेकॉर्ड प्लेअर, बुद्धिबळ, कॅरम, पत्ते यांच्या संगतीत. ही संगत अपुरी पडली
तर कट्टर इस्लामिक संस्था त्या विद्यार्थ्याला मूलतत्ववादी करून सोडतात. म्हणजे एकतर बहकलेला आत्मकेंद्रित करिअरिस्ट किंवा कट्टर मूलतत्ववादी असं इथल्या निर्मितीचं स्वरूप. हे भाष्य विद्यापीठात 30 वर्ष अध्यापन केलेल्या एका प्राध्यापकाचं. आणि त्यांनीच मुद्दाम अपवादांची आठवण करून दिली की आरिफ मोहम्मद खान आणि नसरुद्दीन शाह हे इथलेच विद्यार्थी. इथलं प्रॉडक्ट आपल्या समाजापासून तुटतं. शिक्षण घेऊन त्याचा उपयोग आपल्या समाजाच्या विकासासाठी करावा हे ते विसरतात, अशी खंत समाजशास्त्राच्या एका प्राध्यापकांची. प्राध्यापकांसह इथल्या विद्यार्थ्याची नजर आखाती देशांकडे लागलेली असते. विद्यापीठातली बेशिस्त, भ्रष्टाचार, विद्यार्थी संघटनांच्या मारामाऱ्या, एकूण एक मुद्द्यांवर भारतातल्या कोणत्याही विद्यापीठातलं वर्णन शोभावं असं हे रूप. काही काळापूर्वी मुंबईच्या IITत राहायचा प्रसंग आला होता. तिथल्याही अशाच अगदी 5 स्टार नाही तरी 3 स्टार हॉस्टेलनी दबकून गेलो होतो. अनेक रिपोर्ट्स असं दर्शवतात की IITच्या प्रॉडक्टपैकी 70% विद्यार्थी विलायतेत जातात. भारतामध्ये एकेका इंजिनियरच्या मागे लाखो रुपये ओतायचे आणि त्यानं विलायतेत जाऊन आपल्या ज्ञानाचं चीज करायचं. असं हे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असं चित्र. गुजरातमधली दलित समस्या उकलून दाखवताना सनत मेहतांनी यालाच समांतर असा मुद्दा मांडला होता. ते म्हणाले, गरिबीतून वर आलेला सुशिक्षित दलित एका दुर्दैवी अर्थानं डी क्लास होतो. तो हे विसरतो की आपण ज्या समाजातून वर आलो त्या समाजाचं आपण काही देणं लागतो. म्हणजे सवर्ण काय किंवा दलित काय, हिंदू काय किंवा मुस्लिम काय, आत्मकेंद्रित करिअरिस्ट मध्यमवर्गीय भारतीय मनोरचना जाती धर्मातीत आहे. आणि शिक्षण क्षेत्रातला गलथानपणा, भ्रष्टाचार, गुणवत्तेचा अभाव या मुद्द्यांवर तर उभ्या हिंदुस्थानात राष्ट्रीय ऐक्याचा परमोच्च बिंदू गाठलेला आहे. तरी सुद्धा विद्यापीठों में विद्यापीठ अलीगड विद्यापीठ. ठळकपणे हे असं वेगळं उठून दिसण्याचं कारण त्याचं अल्पसंख्याक कॅरेक्टर, भारतीय मुस्लिम माणसाच्या जडणघडणीत त्याचा असलेला वाटा आणि मुस्लिम मूलतत्ववादाचं केंद्र. केंद्राची एक शाखा प्रकाशन विभागात भरलेली. आर्ट्स फॅकल्टीची वास्तू पाहून फॅकल्टीचे डीन डॉक्टर अझीम यांना भेटून प्रकाशन विभागात पोचलो. तेव्हा नकळतच काही तपशिलांची नोंद घेतली गेली होती. विविध विभागांच्या वास्तूंना दिलेला डिस्टेंपर किंवा नुसत्याच विटांचा गिलावा न केलेली बांधणी, अरुंद कॉरिडॉर्स, छोट्या खोल्या, हवा खेळायला कमी वाव राहील अशी रचना, अशी काही सगळ्याच वास्तूंची नसणार, पण आर्ट्स फॅकल्टीची इमारत मात्र अशी होती. तरी सुद्धा हे खरं आहे की भारतातल्या सर्व विद्यापीठांमधल्या आर्ट्स फॅकल्टीमध्ये अलीगड विद्यापीठाचा नंबर खूप वरचा लागतो. त्या छोट्या गरम खोल्यांमधनं चाललेल्या ज्ञानसाधनेचा मात्र अंदाज येत होता. इतिहास विभागात तर डेटा विश्लेषण करायला लावलेले कम्प्युटर्स आणि वर्ड प्रोसेसर्स येऊन पोचलेत. मूलतत्ववादाची सैद्धांतिक इमारत उभी करायचीच झाली तर ती अत्याधुनिक पायावर उभी केली जाऊ शकत होती. त्या बांधणीला ज्ञानसाधनेची जोड आहे. डीन डॉक्टर अझीम यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व या वैशिष्ट्याचं प्रतिनिधित्व करेल असंच होतं. म्हणजे कडक अमेरिकन सूट, उच्चारांची अमेरिकन ॲक्सेंट, मॅनर्समधला आणि बोलण्यातला अमेरिकन मोकळेपणा, फक्त रमजानचे रोजे पाळणं एवढंच त्या व्यक्तिमत्वातलं इस्लामिक होतं. पर्शियन विभागाच्या बगलेत रचलेला संस्कृत विभाग केविलवाणा वाटत होता. पण भव्य प्रगत संस्कृत अध्ययन केंद्र आणि त्यात वावरणारे सर्वच जण 50च्या पलीकडचे किंवा पाश्चात्य, या दृश्यापेक्षा ते दृश्य जास्त केविलवाणं होतं असं म्हणणं फारसं अवघड आहे. असा सर्व तपशील सोबत घेऊन प्रकाशन विभागाच्या चुना फासलेल्या बसक्या वास्तूमध्ये प्रवेश केला. प्रकाशन विभागाचे व्यवस्थापक श्री खान डॉक्टर वर्मांशी गप्पा मारत बसले होते. विद्यापीठाच्या सुट्ट्या चालू होत असल्यामुळे पुस्तकांचं स्टॉक टेकिंग चालू होतं. पण भोवती सर्व उर्दू पुस्तकांचे गठ्ठे रचलेले असल्यामुळे अनोळखी माणसांच्या पार्टीमध्ये गेलं की जसं वाटतं तसं मला वाटलं. फारसी लिपीतली ही पुस्तकं मला अबोल होती, पण अनोळखीपणाचा हा फील खान साहेबांनी पुढवून दूर केला. फरमाइये, मैं आपकी क्या सेवा कर सकता हूं. उर्दू जबान इतके दिवस ऐकतोच आहे, पण आज उर्दू संवादाचा जो शानदार नमुना अनुभवायला मिळाला, उसकी क्या कहने. सांगितलं, सर सय्यद अहमद खान यांचं चरित्र, अलीगड चळवळीवरचं एखादं पुस्तक हवं. तहजीब के साथ खान साहेबांनी सांगितलं, कशा करता. ते सांगितलं.
तशरीफ रखिये म्हणाले. आवराआवर चालू असल्यामुळे अव्यवस्थित असलेल्या खोलीतल्या धुळीचा थर ल्यालेल्या खुर्चीत बसण्याच्या साध्या कृतीचं रूपांतर उर्दू भाषा तशरीफ रखने में कर देती है. आणि या प्रसंगाचं रूपांतर एका अप्रतिम चर्चेमध्ये करण्याचं काम खानसाहेबांचा चेहरा करतो. काही जणांशी पहिल्या क्षणापासून संवाद साधला जातो. त्याला आधीची ओळख असावी लागत नाही. मतं पटणारी जुळणारी नसली तरी चालतं. मानवी संबंधामधला हा काहीतरी विलक्षण गूढ अद्भुत अंश असावा. खानसाहेबांना विधेयक एकदम पसंत. शरीयतमध्ये दुसऱ्या कोणत्याही मानवी हाताची ढवळाढवळ ना पसंत. कुराण हे जगातलं अंतिम सत्य. पैगंबर साहेब हे अंतिम प्रेषित. मुस्लिम समाज हा परिपूर्ण समाज. त्यातली स्त्रियांची स्थिती इतकी सुरक्षित आणि उत्तम की तसं सन्मानाचं स्थान दुसरा कोणताही धर्म देत नाही, वगैरे वगैरे. ही मतं आज पेपरात वाचत नव्हतो, 2 मितीच्या चित्रामधून ऐकत नव्हतो, एका प्रत्यक्ष हलत्या बोलत्या जिस्मकडून ऐकत होतो. हा तर अनिर्बंध मूलतत्ववाद होता. पण ऐकल्या वाचलेल्या मूलतत्ववादानंतर डोळ्यांसमोर जी प्रतिमा उभी राहते तिच्यात खानसाहेब बसत नव्हते. कारण ते म्हणाले, ये उनकी रूह की आवाज थी. ते जे बोलत होते त्यात कसलंही धोरणात्मक विधान, राजकारणी उलटापालट नव्हती. आपल्या मतावर त्यांची अंतःकरणपूर्वक श्रद्धा होती. त्यामुळे कदाचित असेल, पण हा संवाद अत्यंत सुरळीत, तत्वबोधाचा, बुद्धिप्रवण, आनंद देणारा वाटत होता. मानवी संबंधातलं मी गूढ आणि अद्भुत म्हणतो ते हेच. अर्थात खानसाहेबांच्या या श्रद्धासंपन्नतेमुळे त्यांचा मूलतत्ववाद जास्त गंभीर स्वरूपाचा होतो. काही शब्दांभोवती खूप धुरळा उडतो. त्यात शेवटी त्याचा नेमका अर्थच हरवून जातो. मूलतत्ववाद, फंडामेंटलिझम या शब्दाचं तसं झालंय. आपल्याही डोळ्यात तो धुरळा उडू नये म्हणून प्रवासाला निघायच्या आधी मुद्दाम शब्दकोश काढून या शब्दाचा अर्थ पाहिला होता. तो आहे मेंटेनन्स ऑफ द लिटरल इंटरप्रिटेशन ऑफ ट्रॅडिशनल बिलीफ्स ऑफ ख्रिश्चन रिलिजन सच ॲज ॲक्युरसी ऑफ एव्हरीथिंग इन बायबल इन अपोजिशन टू मॉडर्न टीचिंग. धर्मातल्या आशयापेक्षा शब्दांना महत्त्व देणं, आधुनिक विचाराला, बदलाला विरोध असणं म्हणजे मूलतत्ववाद. शब्दप्रामाण्य हे मूलतत्ववादाचं व्यवच्छेदक लक्षण. सहज विचार करत होतो की मग हिंदू मूलतत्ववाद कशाला म्हणावं लागेल. आज जो प्रमाणभूत हिंदू विचार मांडला जातो त्यात कर्मकांड, सोवळं, अस्पृश्यता, अंधश्रद्धा यांचं तर समर्थन केलं जात नाही. अगदी हद्द म्हणजे अहिताग्नी राजवाडे प्रकाराला हिंदू मूलतत्ववाद म्हणता येईल. या दिशेचा शोध नंतर घ्यायचं नोट करून परत कान खानसाहेबांना दिले. खानसाहेबांनी चर्चेसाठी मला योग्य मार्गदर्शन व्हावं यासाठी मुस्लिम धर्मशास्त्र या विषयाचे प्राध्यापक डॉक्टर इनायत खान, त्यांनी याच विषयात डॉक्टरेट केलंय, यांना बोलवलं. डॉक्टर साहेब तसे अबोल होते. पुढे चर्चेत ते फारसं बोलले नाहीत, पण सुरुवातीलाच त्यांनी मध्यवर्ती कल्पना मांडली. मुसलमान व्यक्ती स्वतःला एका जागतिक समाजाचा घटक म्हणून पाहते. त्याच्यावर एका वैश्विक धर्माची सत्ता चालते. त्यामुळे राज्यशासन, संसद यांचा हस्तक्षेप इस्लामिक कायद्याला मंजूर नाही. म्हणून आम्हाला शरीयतच पर्सनल लॉ म्हणून लागू व्हायला हवं. शरीयत या शब्दाचा अर्थ जीवन पद्धती. कुराणमध्ये आमची जीवन पद्धती ठरली आहे, पण एकाच वैश्विक धर्माच्या घटकाबरोबर आम्ही भारताचे नागरिक आहोत. त्यामुळे शरीयतवर आधारित कायदा कसा असावा हे संसदेने ठरवायला आमची हरकत नाही, पण कुराणाच्या कायद्यात बदल संभवत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये इस्लामिक जगतात पुनरुत्थानाची लाट आली आहे. त्याचा भारतातल्या मुसलमानांवरही परिणाम होतोच. इराणमधल्या यशस्वी खोमेनी क्रांतीनंतर इस्लामिक जगताला एक नवा आत्मविश्वास सापडलेला आहे. अंतिमतः भारतात आम्हाला शरीयत कोर्ट्सची स्थापना व्हायला हवी आहे. घटनेचं 44वं कलम रद्द केलं जायला हवं आणि क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम 125 मधून मुसलमानांना वगळण्यात यावं. डॉक्टर इनायत खान यांनी मांडलेली भूमिका. कायद्याचे 2 मूळ प्रकार. एक दिवाणी किंवा नागरी कायदा, दुसरा फौजदारी कायदा. फौजदारी कायदा म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड. भारतातल्या सर्व नागरिकांना जाती, धर्म, लिंग निरपेक्ष लागू होतं. नागरी कायदा मात्र वेगवेगळ्या धर्मांच्या नागरिकांना वेगवेगळा आहे. ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदू नागरी कायदा वेगवेगळा आहे. घटनेचं 25वं कलम हिंदू या शीर्षकाखाली व्यवहाराच्या सोयीसाठी बौद्ध, जैन आणि शिखांनाही समाविष्ट करतं.
आता डॉक्टर इनायत खान ज्या मागणीचं प्रवक्तेपण बजावत होते, तिचा अर्थ मुस्लिमांना फौजदारी कायदाही वेगळा असावा, तो अर्थातच शरीयतवर आधारित, त्यामुळे मुस्लिम नागरिकांचे सर्व खटले चालवणारी न्यायव्यवस्था निराळी असावी. ती शरीयत कोर्ट्स पाकिस्तानमध्ये आहेत, म्हणजे घटनेनं सुचवल्याच्या बरोबर उलट्या दिशेने हा प्रवास आहे. घटनेच्या 4थ्या भागात शासनाला काही दिशादर्शक तत्त्व घालून दिली आहेत. त्याच्या कलम 44 नुसार समान नागरी कायदा स्थापन करणं हे शासनाचं घटनात्मक उद्दिष्ट आहे. म्हणूनच ते रद्द केली जायची मागणी शरीयत कोर्ट्सच्या मागणीशी सुसंगत आहे आणि सरतेशेवटी बनातवाला, सुलेमान सईद आणि सय्यद शहाबुद्दीन यांच्यापासून डॉक्टर इनायत खान यांच्यापर्यंत मुस्लिम विचारवंतांचा राग ओढवून घेणारं क्रिमिनल प्रोसिजर कोडचं कलम 125, म्हणजे ज्या अन्वये सुप्रीम कोर्टाने शहाबानोचा पोटगीचा हक्क मान्य केला, ते नतद्रष्ट कलम म्हणून त्यातून मुस्लिमांना वगळण्यात यावं. अशी बरोबर सगळी संगतवार चौकट समोर आली. त्या क्षणी एका नव्या कॅरेक्टरनी एंट्री घेतली. महम्मद अहमद वासदी, जनता पक्षाचे प्रदेश शाखेचे जनरल सेक्रेटरी, निवृत्त सैनिक. वासदी 1965 आणि 71चं युद्ध लढले. प्रवेश करता क्षणी काय चर्चा चालू आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मौका मिले तो हम भी कुछ कहना चाहते हैं म्हणल्यावर खान साहेबांनी त्यांना इजाजत दिली. आता सजलेल्या चर्चेचं सूत्रचालन खान साहेब करत होते. दरम्यान डॉक्टर वर्मांनी खांदे उडवून मेरा यहाँ कुछ काम नाही असं ऐलान करून अलविदा म्हटलं होतं. जाताना ते मला बेस्ट लक देऊन गेले. मग वासदी साहेब सुटले. भारत ही अनेक धर्म, वंश, भाषांची भूमी आहे. या प्रत्येक धर्माची वैशिष्ट्ये जतन केली गेली पाहिजेत. तसं या घटनेचं आश्वासन आहे. ते पूर्ण करायचं तर प्रत्येक धर्माचा नागरी कायदा वेगवेगळा हवा. शीख, जैन, बौद्ध हे वेगळे धर्म आहेत, त्यांचं कोडही वेगळं हवं. इथे इनायत खान मध्ये पडले. म्हणाले, नाही, अशाने भारताचे तुकडे होतील. कायद्याचा कोणता तरी एक भाग देशाच्या सर्व नागरिकांना समान हवा. वासदींनी त्यांना तोडलं. त्यांनी मुस्लिम आयडेंटिटीला धोका पोचतो. मग खान साहेबांनी तडजोडीचा मसुदा पेश केला की मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल होऊ नये, बाकी आहे हा स्टेटस को राखला जावा. वासदी म्हणाले, भारताच्या हितासाठी मुसलमानांना संतुष्ट राखणं सद्यस्थितीत अत्यावश्यक आहे. सध्या भारतावर सर्व दिशांनी संकट के साये मंडरा रहे हैं. त्यातच मुसलमानांमध्ये असंतोष वाढीला लागला तर केवढा अवघड जाईल. हे तर 10 पेक सय्यद शहाबुद्दीन. ऑस्ट्रेलियन टीव्हीला मुलाखत देताना ते म्हणाले, 1.25 कोटी शिखांना भारत सरकार आवरू शकत नाही, मग 8-10 कोटी मुसलमान कुठून आवरू शकेल. मी म्हणलं, तुम्ही सुचवता या मागण्यांना अनेक प्रागतिक मुसलमान आणि विशेषतः स्त्रिया यांचा विरोध दिसतो. वासदींनी जाहीर केलं की तथाकथित प्रागतिक आणि सुधारक मुसलमान हे मुसलमानच नव्हेत. मुस्लिम सत्यशोधक आणि आरिफ मोहम्मद खान यांचा उद्धार करण्यात मग वासदींनी खानसाहेबांची साथ दिली. त्यांनी शपथपूर्वक सांगितलं की आरिफ मोहम्मद खान बदचलन आणि खोटारडा आहे. दिल्लीत त्यांनी जो स्त्रियांचा मोर्चा काढला होता त्यात भाड्याच्या बायका आणल्या होत्या. थोडा वेळ आरिफ मोहम्मद खानच्या चारित्र्याच्या चिंधड्या केल्यावर खानसाहेबांचा सेन्स ऑफ प्रपोर्शन, जो मुळातच खूप तरल होता, जागृत झाला असावा. त्यांनी सांगितलं की स्त्रियांनाही हे विधेयक पसंत आहे. पण आपल्या शोहरबरोबर विद्यापीठात आलेली रिझवाना मात्र तसं म्हणत नव्हती. डॉक्टरेट करणाऱ्या या तरुण विद्यार्थिनीनं अत्यंत व्यावहारिक पद्धतीने विषय मांडला. घटस्फोटित महिलांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी संमत केलेल्या या विधेयकानुसार घटस्फोटित महिलेची जबाबदारी तिच्या नातेवाईकांकडे जाते. नातेवाईक नसले तर वक्फ बोर्डानं त्या महिलेचा सांभाळ करणं अपेक्षित आहे. या मुद्द्याचा उल्लेख करून रिझवाना म्हणाली, तलाक मिळालेली कोणती स्त्री आपल्या हक्कांसाठी नातेवाईकांवर खटला भरेल. आधीच बेचारी तलाक मिळाल्याने अधमरी झालेली असते. त्यातून तलाकची समस्या जास्त करून गरीब वर्गात आहे. तिथं नातेवाईक तरी तिचा सांभाळ कसा करणार. अजूनही मुस्लिम स्त्रिया पडद्यातच वावरतात. त्या उठून वक्फ बोर्डाकडे जातील हेही अशक्य. यूपीमधलं वक्फ बोर्ड लखनौत आहे. आता अलीगडची गरीब परदानशीन तलाक पीडित महिला लखनौत वक्फ बोर्डाकडे जाणार कधी आणि न्याय मागणार कधी. व मर्दों से बात करना भी नहीं जानती. त्यातून वक्फ बोर्ड सुद्धा दैन्यावस्थेत आहेत. ते तलाक पीडित महिलांची जिम्मेदारी घ्यायला काबिल नाहीत.
जहां तक मैं जानती हूं, मुस्लिम स्त्रियांचा या विधेयकाला पाठिंबा नाही. रिझवानानी एक शेवटचा सपकन वार केला. कायद्यात तरतूद काहीही केली तरी प्रत्यक्षात ती अंमलात येणार नाही. मुस्लिम स्त्रियांचे हक्क वगैरे भाषा बहुत दूर है. खान साहेबांची याला अजिबात संमती नव्हती. ते म्हणाले, माझ्या पत्नीला विचारा, यांच्या पत्नीला विचारा. आणि मग चर्चेच्या या भागाचा त्यांनी सुरेख समारोप केला. कायदा काहीही केला तरी शेवटी तो अंमलात आणणारे लोक कसे आहेत हे महत्वाचं आहे. लोगों के दिल में राम हो तो राम राज्य बनेगा, रावण हो तो रावण राज्य बनेगा, कानून चाहे कुछ भी हो. राम जन्मभूमीचा विषय यायला हे योग्य वळण होतं. त्यावरचं तिघांचं एकमत हे सरळच आहे. तीच राम जन्मभूमी आहे, याला ऐतिहासिक पुरावा नाही. मुळात रामच ऐतिहासिक व्यक्ती नाही तर त्याचं जन्मस्थान कुठून येणार. खान साहेबांनी मला विचारलं, राम होता की नाही. मी सांगितलं, टू से राम डिड नॉट एक्झिस्ट इज ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज सेईंग प्रॉफेट अब्राहम डिड नॉट एक्झिस्ट. त्यानंतर खान साहेब काही क्षण जरा जास्तच गोरे वाटले. ते त्यांचा मूळ वर्णच गोरापान होता म्हणून. त्यांनी याही चर्चेचा समारोप केला. छोटी बातों को लेकर मत लढो. अशा गोष्टींनी द्वेष पसरतो, त्यात देशाचं नुकसान आहे. पूर्वी कोणी काय केलं, मी बाबरांनी रामजन्मभूमी उखडून मस्जिद बांधली असले गढे मुर्धे आपण कशाला उखडावे. इतिहास में जो हुआ सो हुआ. आता आज जी स्थिती आहे ती तशीच राहू दिली जावी. असा बाबरी मस्जिद विषयक स्टेटस को खान साहेबांनी सादर केला. पण हा समारोप वासदींना मान्य नव्हता. त्यांनी पॉइंट ऑफ ऑर्डर रेज केला. बाबरी मस्जिदीचा ताबा हिंदूंना देणं हे इस्लामवरचं आक्रमण आहे. असं चालू राहिलं तर प्रत्येकच मशिदीवर ताबा सांगितला जाईल. आम्ही आत्ताच ऐकतोय की ताजमहालही हिंदू राजवाडा आहे असं मानलं जातंय. उद्या म्हणतील लाल किल्ला, परवा जम्मा मस्जिद. याला काही अर्थ नाही. उद्या आम्ही उठून म्हणू बिर्ला मंदिर ही मशीद आहे म्हणून. प्राध्यापक हसन अहमद यांनी सुद्धा अशाच भीतीला शब्दरूप दिलं. प्राध्यापक हसन अहमद म्हणजे राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक. आजच संध्याकाळी त्यांच्या घरी इब्न सिना या अरब ॲरिस्टॉटलच्या तस्विरीसमोर बसून चर्चा झाली. प्रौढ, शांत, विचारी वाटणाऱ्या प्राध्यापक अहमद यांनी उल्लेख केला की राम जन्मभूमीच्या पाठोपाठ महत्वाच्या 250 मशिदी ताब्यात घेण्याची योजना आखली जाते असं आम्ही ऐकतो. अशी योजना करून दंगली घडवून आम्हाला नष्ट करण्याचा हा RSSचा डाव आहे. प्राध्यापक अहमद इतिहासात खूप मागे गेले. म्हणाले, फाळणीने आमचा घात केलाय. पाकिस्तान झाल्यामुळे आपल्या देशात असं समजलं जातं की हिंदुस्थानात मागे राहिलेले सगळे मुसलमान गद्दार आहेत. त्यामुळे आम्ही राष्ट्रीय जीवनाच्या मुख्य प्रवाहापासून तुटल्यासारखे झालो. भारतीय मुसलमानांमध्ये एक परात्मकतेची, एलियनेशनची भावना दृढमूल झाली आहे. त्यामुळेच त्यांच्या धर्मात, कायद्यात कोणताही बदल करायला ते बिचकतात. कारण त्यांना वाटतं बदल केला तर त्यांची जीवन पद्धती संपुष्टात येईल. प्राध्यापक अहमदना वाटत होतं की शहाबानो प्रकरणातला मूळ निर्णय चुकीचा नाही, पण या सर्व पार्श्वभूमीमुळे सुप्रीम कोर्टाने मुस्लिम कायद्यात ढवळाढवळ करणं मुसलमानांना अतिक्रमण वाटतं. स्वतः मांडलेल्या दोन्ही प्रश्नांना प्राध्यापक अहमद यांच्यापाशी उत्तरं होती. त्यांना वाटतं की राम जन्मभूमी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून पुरातत्व विभागाला द्यावी आणि मुस्लिमांना राष्ट्रीय जीवनाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घ्यायचं. नेहरू गांधींचं अल्पसंख्याक विषयक धोरण पुढे चालवावं. म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मुसलमानांना सरकार, सैन्य, पोलीस, प्रशासन इत्यादी क्षेत्रांमध्ये जागा राखून ठेवाव्यात. कधी प्रशासन विभागात, कधी प्राध्यापकांच्या घरी, कधी रस्त्यांवरून जाताना, कधी विद्यार्थ्यांबरोबर चहा पिताना, कधी प्रकाशन विभागात, कधी प्राध्यापकांच्या घरी, कधी रस्त्यांवरून जाताना, कधी विद्यार्थ्यांबरोबर चहा पिताना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या व्यक्तींच्या तोंडून अशी समान विचाराची स्पंदनं दिवसभर अनुभवत राहिलो. राखीव जागांची मागणी खानसाहेब आणि वासदींनीही मांडली. वासदींचं तर म्हणणं होतं, सरकार, सैन्य, पोलीस इत्यादी ठिकाणी मुसलमानांना योग्य प्रतिनिधित्व दिलं तर भ्रष्टाचार कमी होईल, जातीय दंगली कमी होतील. मुसलमानांविरुद्ध भारतात कमालीचा भेदभाव होतो. त्यांना विकासाची दारं बंद आहेत. जातीय दंगलीत पोलीससुद्धा मुसलमानांविरुद्ध पार्शलिटी करतात. या सर्वातून मग चिडून भारतातले मुसलमान पाकिस्तान जिंदाबाद म्हणून ओरडतात. खानसाहेब सांगत होते, पाकिस्तानबद्दल प्रेम आहे म्हणून नव्हे,
तर आम्हाला सारखं चोर ठरवलं जातं, सगळ्या कम्युनिटीकडे संशयाने बघितलं जातं, म्हणून कधीतरी कोणीतरी चिडून पाकिस्तान जिंदाबाद ओरडतात. वैसे मागच्या पिढीचे पाकिस्तानशी जास्त संबंध होते, त्यांचे रिश्ते संबंधी होते, तेव्हा काही वेळा पाकिस्तान जिंदाबाद खरोखरच म्हटलं जायचं. पण नवी पिढी मात्र परिपूर्ण भारतीय मातीतली आहे. वाजदींनी त्यांच्या ओळखीच्या दोघा सख्ख्या भावांचं उदाहरण दिलं. एक भारतीय विमान दलात विंग कमांडर आहे, तर दुसरा पाकिस्तानच्या विमान दलात. वासदी अक्षरशः सद्गतीतून सांगत होते, वतन के लिए सगे भाई पर बम गिराना हो तो भी हम करेंगे. स्वतः वासदींचे भाऊ बहीण पाकिस्तानात आहेत. अत्यंत मोकळेपणाने झालेली चर्चा इन्सानियतच्या मुक्कामावर येऊन पोचली होती. तेव्हा खान साहेब म्हणाले, राम और कृष्ण उतने ही हमारे हैं जितने के हमारे हिंदू भाइयों के. वासदींनी सांगितलं की राखी पौर्णिमेसारखा सण एक राष्ट्रीय उत्सव म्हणून आपण साजरा करायला हवा. सहजच संवाद करत गेलो तर उत्क्रांत होत येणाऱ्या विचारांची गती अशी आकाशाकडे झेपावत राहिली. त्यावेळी सतत वाटत होतं की प्रत्यक्ष समोरासमोर येऊन चर्चा होऊ शकली तर संवाद होऊ शकतो. मतभेद असले तरी कटुता टाळता येऊ शकते. पण हे सगळं व्यक्तिगत स्तरावर. सामाजिक गणितं याहून खूप वेगळी असतात. व्यक्तींचा व्यक्तींशी संवाद आणि समूहाचा समूहाशी संवाद या अगदी भिन्न बाबी आहेत. समूहाचा समूहाशी संवाद ही खूप कष्टसाध्य बाब आहे. हे एक गांधीच घडवू जाणे. विशेषतः जिथे हिंदू आणि मुसलमान संबंधांचा प्रश्न येतो तिथे तर हे जास्तच. आणि इथे महात्माजीही अपुरे पडले होते. समूहाच्या इतिहासाचं असंच काहीचं गतिशास्त्र, सोशल डायनॅमिक्स प्राध्यापक हसन अहमद यांनी मांडलं. इतिहासाचं तत्वज्ञान, त्यातली बदलती चक्र आणि भारताचं मध्ययुग आणि आधुनिक काळ यावर खुलं मुक्त चिंतन बोलताना ते अत्यंत संथ समतोल सुरात म्हणाले, मध्ययुगात मुस्लिमांची कमान चढती होती. हिस्ट्री हॅज टर्न्ड अ फुल सर्कल. हिंदूज आर ऑन द राईज अँड मुस्लिम्स हॅव बिकम डिफेन्सिव्ह. अशोक चव्हाण. मुलाखत संपल्यावर अशोक चव्हाणना मी तीनदा विचारलं की तुमचे सगळे शब्द मी छापणार आहे, चालेल ना? असं तीनदा विचारावं इतके खुल्लम खुल्ला प्रसंगी प्रक्षोभक दृष्टिकोन अलीगडमधल्या या काँग्रेसी नेत्यांनी मांडले होते. पूर्वी काही वेळा असा अनुभव आहे की खाजगी गप्पांमध्ये अनेक नेते विमुक्तपणे खुलतात, पण छापलेली चालतील अशी त्यांची स्टेटमेंट्स त्यापेक्षा वेगळी असतात. 1984 मध्ये सुवर्ण मंदिरावर लष्करी कारवाई झाली. त्याच्या सुमारे 1.5 महिना आधी दिल्लीत एका महत्त्वाच्या मंत्र्यांनी सांगितलं होतं की हे असंच चालू राहिलं तर आम्हाला लष्करी कारवाईचाही विचार करावा लागेल. नंतर काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्लांचं सरकार कोलमडून GM शाह सरकार स्थापन करण्यात आलं. तेव्हा श्रीनगरमध्ये दाल लेकच्या शेजारच्या गव्हर्नर बंगल्यात बसून जगमोहन यांनी अशाच खूप टॉप बाबी सांगितल्या होत्या, छापू नका असं बजावून. काश्मीरमध्ये अलीकडे जे घडलं, जातीय दंगली, मंदिरांवर हल्ले आणि शाह सरकारचा निरोप समारंभ, या दिशेचा अंदाज जगमोहन यांना त्याच वेळी आला होता असं त्या गप्पांमध्ये दिसलं होतं. सहजच हे आठवत होतं म्हणून अशोक चव्हाणना विचारलं आणि वाट पाहिली की ते आता टिपिकल काँग्रेसी पद्धतीने एका कोशात जातील, छापील जार्गन वापरायला लागतील. अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचं रक्षण करायला माझा पक्ष बांधील आहे, त्यांच्या धार्मिक बाबतीत संसद ढवळाढवळ करणार नाही अशी सारवासारव करतील. पण यातलं काही घडलं नाही. डाव्या हाताने माशी उडवावी तसं करत अशोक चव्हाणनी एकाच शब्दात उत्तर दिलं, बेशक. आत्तापर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्वाचं जे चित्र समोर आलं होतं त्याच्याशी हे उत्तर सुसंगत होतं. उंच शरीर, बांधेसूद भक्कम बांधा, चेहऱ्यावरची रेखीव फीचर्स, नीट जोपासलेली मिशी, गुळगुळीत दाढी, खादी वेश, जब्ब्याची बाही कोपऱ्यावर खेचल्यामुळे दंडाची शोभा वाढणारी आणि भक्कम हँडशेक, हे सगळंच त्यांच्या उत्तराशी सुसंगत होतं. उत्तरं आणि त्यातला बेछूट आशय याच्याशी सुसंगत नव्हता तो त्यांचा शांत, खालच्या पट्टीतला अभिनिवेशरहित स्वर, निर्विकार चेहरा, हातवाऱ्यांचा अभाव आणि अत्यंत संथ संवादाची फेक. या सर्व वैशिष्ट्यांमुळे ते बोलले ते जास्त डेडली वाटत होतं. विलंबित लयीतल्यासारखी मुलाखतीला सुरुवात झाली.
ओळख देख, पुण्यात पूर्वी सुरू झालेल्या आमच्या भेटींच्या आठवणी, अलीगडमध्ये राहतोयस कुठे, जेवण झालं का, कसा काय वाटला आमचा गाव वगैरे चौकशी रीतसर. मग हातात कुठल्या तरी स्वर्गीय चवीचं सरबत. हां, आता बोल. बोललो. श्री अशोक चव्हाण यांच्याशी. वय 38. मानसशास्त्र विषय घेऊन अलीगडून MA पदवी प्राप्त. कॉलेजच्याच काळात राजकारणाशी संबंध आला. कारण 1970 साली युवक काँग्रेसचं काम सुरू करणाऱ्या अशोकला त्यावेळी वयाच्या 22व्या वर्षी वाटलं की सुशिक्षित शुद्ध राजकारणापासून दूर राहतात म्हणून गलिच्छ राजकारणाचं राज्य चालतं. तर मग काँग्रेसच का? तर अशोक म्हणतो, मला वाटतं काँग्रेस एवढी एकच अखिल भारतीय पार्टी आहे. देशाला गतिशील नेतृत्व देऊन एकात्मता आणि अखंडता रक्षणाचं काम एवढी एकच पार्टी करू शकते. कोणती काँग्रेस? असा प्रश्न या युवकाच्या बाबतीत कधी उद्भवलाच नाही. 1970 एकदा पत्करल्यावर इंदिराजींची साथ त्यानं कधी सोडली नाही. इंदिराजींनंतर त्या निष्ठेचे वारसदार राजीवजी ठरतात. अशोकला विश्वास वाटतो की राजीव गांधींना या देशात परिवर्तन घडवून आणायचं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बांधणीतही झपाट्याने फरक पडतोय. पक्षांवरची वृद्ध बुजुर्गांची पकड सुटून नवं रक्त येतंय. या बदलाला विरोध करणाऱ्या बुजुर्गांचा पराभव अटळ आहे, असं अशोकचं प्रणव मुखर्जी, कमलापती त्रिपाठी अँड कंपनी प्रकरणावरचं भाष्य. जे म्हणायचं ते सरळ कानामात्रा वेलांटीची उणे अधिक न करता म्हणण्यामुळे अशोक धंदेवाईक राजकारणी वाटत नाही. तर अशोक म्हणतो ते खरंच आहे. घरात राजकारणाची परंपरा नाही, घरात शेतीची आणि योग साधनेची परंपरा आहे. अशोकचे वडील आणि आदित्यचे वडील याच परंपरेतले गुरुबंधू. आता नव्या पिढीतले अशोक आणि आदित्य या नव्या परंपरेतले गुरुबंधू होऊ घातलेत, कारण दोघांचाही अनुभव आजीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करतो. आपण त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. या अशा सगळ्या जरठ राजकारण्यांना बालिश वाटतील आणि तरुणांना ध्येयवादी वाटतील अशा दृष्टिकोनांवरून अशोकला काहीसा कच्चा अपरिपक्व राजनीतिज्ञ मानण्याचं कारण नाही. कारण प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष आणि प्रांतिक पक्ष कार्यकारिणीचा सदस्य असलेल्या अशोक चव्हाणजींची पकड मजबूत आहे. इथले काँग्रेसचे आमदार खासदार कॅप्टन बलदेव सिंग आणि निर्मल खत्री ही अशोक चव्हाण यांची माणसं. अशोकजी नॅशनल हेराल्डमध्ये वार्ताहर म्हणूनही काम करतात. रात्र पसरलेली होती. हवेतही जरा गारवा आला होता. त्यामुळे हिरवळीवर खुर्च्या टाकून सुरू झालेल्या मुलाखतीचं रूपांतर आता गप्पांमध्ये झालं होतं. म्हणजे संवादाला सहजता प्राप्त झाली होती, लय सापडली होती. राजकीय बाबींवर येऊन पोचल्यावर ती लय द्रुत झाली. इथून मुलाखतीचं वेगळेपण दिसायला सुरुवात झाली. पहिला विषय मुस्लिम महिला विधेयक. विधेयकाच्या नावाप्रमाणे त्यात घटस्फोटित मुस्लिम महिलांचे हक्क राखण्याची तरतूद कशी केली गेली ते मला समजावून सांगा, असं म्हणल्यावर ते म्हणाले, हे विधेयक तशी तरतूद पुरेशी करत नाही. इतकंच आहे की घटस्फोटित महिलेची जबाबदारी नातेवाईकांवर, ते नसले तर वक्फ बोर्डावर आता कायदेशीररित्या सोपवली गेली आहे. पण वक्फ बोर्डाची अवस्था वाईट आहे. मुस्लिमांमध्ये तलाक तत्वता सोपा आहे, पण व्यवहारतः अवघड आहे. मग असं आहे तर विधेयकाची गरज काय होती? एक सरळ उत्तर आलं, मुस्लिम मूलतत्ववाद्यांचं समाधान करायला. मुस्लिम मतांवर डोळा ठेवूनच मुस्लिम महिला विधेयक संमत करण्यात आलं. पक्षशिस्त अर्थातच प्रमाण, पण व्यक्तिशामी आरिफ मोहम्मद खान बरोबर आहे. हे विधेयक संमत करून सरकारने मुस्लिम मूलतत्ववाद्यांपुढे कच खाल्ली आहे. अलीकडच्या काही निवडणुकांनंतर आमच्याकडे भीती निर्माण झाली की मुस्लिम वोट बँक पक्षापासून दूर चालली आहे. ती परत खेचायला हे विधेयक संमत झालं. पण त्यामुळे जेवढं मुस्लिम मत आमच्याकडे येईल त्यापेक्षा जास्त ह्या बाबरी मस्जिद प्रकरणात आमच्यापासून दूर जात आहे. मुस्लिमांमध्ये अशी भावना आहे की राम जन्मभूमीचं कुलूप उघडून ती जागा म्हणजे बाबरी मस्जिद हिंदूंना खुली करून देणं ही उत्तर प्रदेश सरकारचीच चाल आहे. जन्मभूमीचं कुलूप उघडणं ही राजकीय चाल आहे हे खरंच आहे. केंद्रातले काही उत्तर प्रदेशी मंत्री वीर बहादूर सिंग यांचं स्थान डळमळीत करू इच्छितात. कारण उत्तर प्रदेशमधून दिल्लीत कारभारासाठी गेले तरी प्रदेशाच्या राजकारणावरची पकड त्यांना टिकवायची आहे. वीर बहादूर सिंगना नीट कारभार करता आला तर त्यांची पकड वाढेल
आणि दिल्लीकर मंत्र्यांची पकड ढिली होईल असा आडाखा बांधून लखनौत आणि दिल्लीत चाली रचल्या जातात. माझ्या मनात बाराबंकी दंगलींचा संदर्भ होता. त्या चालींवर मात करायला आणि पंतप्रधानांचं लक्ष वेधून घ्यायला मुख्यमंत्र्यांना काहीतरी नाट्यमय करायचं होतं. अशा वेळी त्यांना कोणीतरी सल्ला दिला, राम जन्मभूमीचं कुलूप उघडा, एकदम हिंदू जनमत काँग्रेसमागे उभं राहील. या गणिताचं उत्तर 1 फेब्रुवारीला मिळून ताला उघडायचा आदेश निघाला. आता ते आमच्या अंगावर उलटतंय, कारण मुस्लिम मत तर तुटलंच, हिंदू मत भाजपच्या मागे जातंय, जातीय तणाव वाढतो आहे आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण होत आहेत. येत्या निवडणुकीत आम्हाला या सगळ्याचा जबाब देणं जड जाणार आहे. कोणत्याही कृतीचा मतांच्या गणितावर काय परिणाम होईल याबाबत काँग्रेसचा नेता अत्यंत सावध असतो असं दिसतं. ते इथंही दिसत होतं. काही विरोधी पक्षीय त्यावर वोट पॉलिटिक्स असा एक शिवराळ शिक्का मारतात आणि मग मतांच्या लंबकाचं गणित ध्यानात घ्यायचं असतं याचं त्यांचं भानच सुटतं. काँग्रेसी नेता एकदम 5 वर्षातून जनतेकडे जातो असं एक स्टॉक विधान ऐकायला मिळतं. पण एकतर 5 वर्षांनी जनतेकडे जात असला तरी जनमताच्या लहरीबद्दल तो सावध असतो. त्याचं राजकारण मतपेटीभोवतीच केंद्रित झालेलं असतं. हे खरंही असेल, पण मतांचे गठ्ठे जपायला का होईना तो मधली 5 वर्षसुद्धा विविध स्कीम्सद्वारा आपली कृपा वाटत असतो. इथे चौहानशी गप्पा चालू असताना दोघेजण आले होते. भोवती कृपाभिलाषींचं लटांबर. हे आपल्या राजकीय संस्कृतीचं पक्षनिरपेक्ष वैशिष्ट्य आहे. या दोघांच्या एका नातेवाईकाला अलीगड विद्यापीठात प्रवेश हवा होता. त्यासाठी अशोक चव्हाणचं दार ठोठावलं. हे त्यांना म्हणाले, लेखी परीक्षा पास व्हा, मग पुढचं मी बघतो. तर त्यातला एक जण वैतागला, म्हणाला, तसं असेल तर तुमच्याकडे कशाला यायचं? तेव्हा अशोक चव्हाणांनी दिलेलं उत्तर म्हणजे नमुना आहे. ते म्हणाले, नियमबाह्य मार्गाने मी तुम्हाला विद्यापीठात प्रवेश घ्यायला सहाय्य करू शकणार नाही. त्यासाठी इतर मार्ग तुम्हाला खुले आहेत, तिकडे तुम्ही जाऊ शकता. पण जे न्याय्य आहे, जो तुमचा हक्क आहे, तो तुम्हाला मिळत नसेल तर मात्र तुमच्याशी भांडायला मी इथे बसलोय. ते दोघं उठून नमस्कार करून गेले. पण अशा अनेकांची अनेक कामं करतच ही नेते मंडळी आपापली मतं बांधून ठेवतात. ते परत माझ्याकडे वळल्यावर मी विचारलं, राम जन्मभूमी विरुद्ध बाबरी मस्जिद प्रकरणावर तुमचं मत काय? किरकोळ आणि ठिसूळ इश्यू आहे हा. मला वाटतं अयोध्या श्रीरामाची हे परंपरागतरित्या समाजात रूढ झालंय. तेव्हा ती रामाची जन्मभूमी असणं शक्य आहे. ती मुक्त केली जावी असं मला वाटतं. पण या इश्यूचं निमित्त करून एक मोठं षडयंत्र रचलं जात आहे. महिला विधेयक, पर्सनल लॉ हे सगळे त्या षडयंत्रातलेच हिस्से आहेत. इतकंच काय, पण पंजाबमधला दहशतवाद, काश्मीरमधला फुटीरतावाद, आसाममधला परकी घुसखोरांचा प्रश्न आणि श्रीलंकेतला वांशिक हिंसाचार हेही सर्व त्याच एका षडयंत्राचे हिस्से आहेत. भारतातल्या या शक्तींना खतपाणी घालून इथे अस्थिरता पैदा करायची, देश फोडायचा, असं हे षडयंत्र बाहरी शक्तींनी रचलंय. वही सबको हवा दे रही है. परकी शक्तींचा हात आणि भारताला सर्व दिशांनी वेढून उपखंडात अस्थिरता निर्माण करण्याची एनसर्कलमेंट थिअरी 1984च्या जुलै महिन्यात विठ्ठलराव गाडगिळांकडून प्रथम ऐकली होती. त्यापूर्वी ही थिअरी नुसती छापील कागदावर वाचायला मिळाली होती किंवा आसाम, पंजाबमध्ये फिरताना CIA, KGB, अरब देश यांचा हात ऐकायला मिळाला होता. तेव्हापासून गंमत वाटली होती की इथे CIAचे एजंट आहेत, KGBचे एजंट आहेत, अरब देशांचे एजंट आहेत, मग भारताचे एजंट कुठे आहेत, काय करतायत? कहाँ है वो हाफिज खुदी के, असं. मगर हम ये नहीं होने देंगे, अशोक. विशेषतः पाकिस्तान हे तर भारतातल्या अनेक फुटीर चळवळींचं मूळ आहे. पंजाबमधल्या दहशतवादामागे पाकिस्तानच आहे आणि भारतातल्या मुसलमानांनाही भडकवण्याचं, फूस देण्याचं काम पाकिस्तानातूनच होतं. पाकिस्तान आणि आखाती देशातून इथल्या मुस्लिमांना पैसा, शस्त्र येतात, अगदी अलीगडमध्ये येतात. हालाकी इथल्या अनेक मुसलमानांमध्ये हा विचार अजून जिवंत आहे की पूर्वी कधीतरी आम्ही सत्ताधारी होतो, परत पुढेही होऊ. त्यासाठी अल्पसंख्याक मताचं राजकारण जोपासलं जातं. त्यांच्यातल्या काही फॅनॅटिक नेत्यांची अशी योजना आहे की केवळ नागरी कायदा करून कुटुंब नियोजनातून सुटका करून घ्यायची. मग 25 वर्षात आपली लोकसंख्या दुप्पट होईल, तेव्हा लोकशाहीत आपलंच मत निर्णायक ठरेल.
आत्ताच कास्टिंग व्होटचं महत्त्व अल्पसंख्याक मतगठ्ठ्याला आहेच. 1981च्या जनगणनेचे अहवाल असं सिद्ध करतात की भारतातली मुस्लिम लोकसंख्या सर्वात जास्ती वेगाने वाढते. अशोकनी 4 जूनच्या हिंदुस्थान टाइम्समधल्या लेखाचा संदर्भ दिला. या लेखात 1981च्या जनगणनेचं विश्लेषण दिलंय. आणि जाता जाता हे नोट करूया की दिल्लीतून प्रसिद्ध होणारं हिंदुस्थान टाइम्स हे दैनिक सरकारचं जवळजवळ अधिकृत मुखपत्र मानलं जातं. आप तो सीधे आरएसएस की बात बोल रहे हैं असं म्हणल्यावर एकदम झुरळ पडल्यासारखं न करता त्यांनी उत्तर दिलं, सवाल ये नहीं की भाषा आरएसएस की है या और किसी की. खरं काय हे महत्वाचं आहे. किरकोळीत चव्हाणजींनी सांगितलं की 1984 डिसेंबरच्या लोकसभा निवडणुकीत आरएसएसने हमें काफी मदत की. खुर्चीचे दोन्ही हात आपल्या मुठीत पकडणं एवढीच अशोकमध्ये उमटलेली आवेगाची निशाणी. तो म्हणाला, काँग्रेसला हे घडू द्यायचं नाहीये. पाकिस्तानला ठीक केलं तर पंजाबमधला दहशतवाद आणि मुस्लिमांमधला राष्ट्रबाह्य निष्ठा आपोआपच कोलमडून पडतील. यही दौर चलता रहा तो पाक को खत्म करना पडेगा. शिवाय अंतिमता केव्हा तरी समान नागरिक कायदा आणावा लागेल. ये सिलसिला कब तक जारी रहेगा. मुस्लिम पर्सनल लॉ अलग आहे. आता शीख पर्सनल लॉची मागणी पुढे येते. उद्या आणखी बौद्ध जैन उठेल. तो वेगळ्या नागरिक कायद्याची मागणी करेल. अशाने देशाचे तुकडे तुकडे होतील. एक राष्ट्र एक कायदा हेच तत्व अंमलात आणायला हवं. बिकॉज नॅशनल इंटिग्रिटी स्टँड्स अबोव्ह ऑल. संवाद पूर्ण. वही पेन बंद. अशोकशी एक भक्कम शेकहँड आणि रस्ता ओलांडून मुक्कामी आलो. समोरच्या अंगणात एक छोटी गोड मुलगी खेळत होती. तशी ती दिवसभरात 2-3दा दिसली होती, पण आता रात्री परत येताना हा पाठीमागे लांबच लांब पसरलेला दिवस, त्यातल्या विधेयक, रामजन्मभूमी, पंजाब अशा सर्व साकळून झिंझिण्या डोक्यात आल्या असताना ती समोर दिसल्यावर एक झटका बसला. एकटीच फ्लॅटच्या अंगणात खेळत होती. 3ऱ्या मजल्यावर राहते म्हणजे 4-5 दिवसापूर्वीच तिच्या आईसह राहायला आली आहे. खन्ना राहतं गाव गुरदासपूर जिल्ह्यातलं. तिथं या कुटुंबाचा व्यापार आहे. आठवड्याभरापूर्वीच त्यांना एक पत्र आलं. 48 तासात घर सोडण्याविषयीची ती नोटीस होती. नोटीस न मानल्यास मरायला तयार राहण्याची त्यात आज्ञा होती. आणि त्या मुलीची आई कोणाच्या नावे राखून ठेवली आहे त्याविषयीचा तपशील होता. सोडलं घर आईनी आणि छोट्या मुलीनी. वडील अजून मागेच आहेत, कारण व्यापार उदीम आवर्ता घेऊन त्यांना इतक्या चटकन काढता पाय घेता येणार नाही. पंजाबमधून स्थलांतराविषयी वाचलं होतं. पेपरात स्थलांतरितांचे फोटोही पाहिले होते. पण आज हे त्रिमितीतलं चित्र प्रत्यक्षात हलतं बोलतं, निरागस प्रश्नचिन्हांकित बाल्य. मुलगी खेळतेय. आईचा जीव टांगणीला लागलेला असणार आपल्या पतीबद्दल आणि भवितव्याबद्दल. कुणी सांगावं, 38 वर्षापूर्वी हे उदाहरणार्थ खन्ना कुटुंब पश्चिम पंजाबमधून जीवासोबत अंगावरचे कपडे घेऊन गुरदासपूर जिल्ह्यात आलं असेल. एका पिढीचा प्रवास आणि तिथून परागंदा होऊन अलीगडमध्ये इथूनही परागंदा व्हावं लागेल का अशी परिस्थिती आकार घेते. विधेयक, बाबरी मस्जिद यातून त्याचे धागेदोरे जुळणं सुरू झालंय. मग खन्ना कुटुंब कुठे जाईल? की त्यावेळी खन्ना कुटुंबासोबतच भारतवर्षही परागंदा होईल? की खन्ना कुटुंबीय परत गुरदासपूर जिल्ह्यात आपला व्यापार उदीम करू शकतील? मात्र लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवते. गोष्टीचं शीर्षक होतं, इथे सर्व शांत आहे. फाळणीच्या काळात उद्ध्वस्त झालेलं एक बंगाली कुटुंब पूर्व बंगालमधून मध्य भारतात आपल्या नातेवाईकांकडे जीवानिशी वाचलेल्या फाटक्या तुटक्या अब्रूनिशी राहायला येतं. तिथेही त्या कुटुंबाच्या मनात भीतीचं घर आहेच की इथूनही आपल्याला कोणी उद्ध्वस्त करणार नाही ना. कुटुंबातल्या गृहिणीची भीती दूर करायला हा मध्य भारतीय नातेवाईक सांगतो, काळजी करू नकोस, इथे सर्व शांत आहे. तेव्हा आसमंताच्या चिंधड्या उडतील असा आक्रोश करत मृणालला विचारावंसं वाटतं की का शांत आहे? तिथे आम्ही जळत असताना इथे शांत का आहे? तुम्ही असे शांत असू कसे शकता? पण तिच्या तोंडून शब्द फुटत नाही. परिस्थितीच्या फटक्यांनी कोलमडलेली मृणाल जमिनीवर अर्थहीन आकृत्या गिरगिटत वेळ लागल्यासारखी स्वतःशीच पुटपुटत राहते, इथे सर्व शांत आहे, इथे सर्व शांत आहे. 4 दशकं पुरी होत आहेत.
इसवी सन 1986च्या जूनचा 19वा दिवस. मुक्काम अलीगड. तिसऱ्या मजल्यावर आईच्या कुशीत छोटी गोड मुलगी झोपली असेल. इथे सर्व शांत आहे. इथे सर्व शांत आहे, पण शांततेच्या पोटी वादळ आहे. उद्या लखनौला, नंतर अयोध्येला जायचंय. तिथे पाहू ही शांतता कशी दिसते आणि वादळ कसं भरून येतंय ते. मग दिल्लीला परततानाच्या प्रवासात सगळ्या चित्रांचे तुकडे जुळवून काय तयार होतंय कुणास ठाऊक.